ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढवल्या जातील असं आज आनंद परांजपे यांनी स्पष्ट केलं. तीनही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्याचा दावा त्यांनी केला. अजित पवार यांच्या भूमिकेवर बोलणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यासोबतच रोहित पवार यांच्या तिसऱ्या आघाडीवरील वक्तव्याचं गांभीर्य कमी करून राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितल्याचं परांजपे यांनी सांगितलं. त्यांनी राहुल गांधी यांना सावरकरांचा अपमान केल्याबद्दल माफी मागायला लावणार का, असा सवाल देखील त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या अपमानाबाबत बोलताना परांजपे यांनी राज्यातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखवणारी वक्तव्य टाळावी असं आवाहन देखील यावेळेस केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीमध्येच येणारी विधानसभेची निवडणूक आम्ही लढू, पण महायुतीतल्या सर्व मंत्र्यांनी, नेत्यांनी जनतेशी वागताना अत्यंत संयमी, संवेदनशील, आपल्या कुठल्या वक्तव्याने, आपल्या कुठल्या शब्दांनी कोणाचं मन दुखवलं जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून जरी मी लहान कार्यकर्ता असलो तरी महायुतीतील सर्व नेते आणि सर्व मंत्र्यांना विनंती करील की असलं कुठलंही वक्तव्य करू नये की ज्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातील. सरकारच्या विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या उद्धाराचं कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा लाभ होणार आहे. रविवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी नौपाडा येथे भगवती शाळेच्या मैदानात सायंकाळी 5 वाजता या कार्डचं वाटप श्री केळकर यांच्या हस्ते होणार आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी श्री केळकर यांनी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात येणाऱ्या या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना 15 ते 20% विशेष सूट दिली जाईल अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली. या आस्थापनांच्या यादीत साड्यांची 9, ड्रेस मटेरियल 18, मेन्सवेअर 12, किड्सवेअर 3, स्टील आणि क्रोकरी 9, ज्वेलरी घडणावळ 8, कॉस्मेटिक अशा दुकानांची यादी असल्याचं देखील केळकर यांनी सांगितलं. महिला शक्तीला बचत मिळावी या दृष्टीने आम्ही अपील केलं होतं आस्थापनांना, आणि 80 आस्थापनांनी की ज्याच्यामध्ये साडीपासून ते कॉस्मेटिकपर्यंत अनेक प्रकारच्या आस्थापनांनी मान्य केलं आहे. आणि 15% ते 20%, 25%, काही ठिकाणी 50% हे कार्ड, जनकल्याण कार्ड जे आहे ते दाखवल्यानंतर त्यांना ही सवलत उपलब्ध होणार आहे. महिला विकास परिवार ही आमची महत्त्वाची संस्था आहे की ज्याच्यामध्ये हजारो महिला सदस्य आहेत. आणि या महिला विकास परिवारच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रकारचे आम्ही उपक्रम राबवतो. आणि त्याच्यातलाच हा एक भाग असून याचं 1 सप्टेंबरला भगवती मैदानात संध्याकाळी 5 वाजता आम्ही या जनकल्याण कार्डचं ज्या महिलांनी हे महिला विकास परिवारचा फॉर्म भरलेला असेल, केवळ फॉर्मच आहे, कुठल्याही प्रकारची त्याला सपोर्टिंगची गरज नाही, त्या महिलांना हे जनकल्याण कार्ड देण्यात येणार आहे. आणि एक प्रकारचे हे पाठबळ देण्याची भावना आहे, सहकार्याची भावना आहे. आमच्या मातृशक्तीला याच्यातून बचत व्हावी ही एक भावना आहे. घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनांचं थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये 100% सूट लागू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी दिली आहे. ही योजना 1 सप्टेंबर ते 31 मार्च 2025 पर्यंत लागू राहणार आहे. वरील योजनेचा लाभ घेऊन थकीत आणि चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरून त्यावर प्रशासकीय आकारामध्ये 100% सूट सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बिल धारकांनी पाणीपुरवठा देयक जमा केली असतील अशांना सदरची योजना लागू होणार नाही. तसंच व्यावसायिक
संयोजनांना देखील ही योजना लागू होणार नाही असं महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. गणपतीचा सण बघता बघता 15 दिवसांवर आला. अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली? काळजी नको, आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या. विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो, इथे मूर्ती दागिन्यांनी सजवूनही मिळतात. पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का? अहो, प्रश्नच नाही. पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र, सत्यम कलेक्शन समोर, कामथे मैदान, घंटाडी, ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. गुजरातमध्ये तुफान पावसानंतर भीषण पूर आल्याचं पाहायला मिळतं आहे. दरम्यान महाराष्ट्रात देखील येत्या 4 ते 5 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या अंदाजानुसार येत्या काही दिवसात विदर्भ, मराठवाडा यासोबत उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच मुंबई उपनगरात देखील पावसाचा जोर पाहायला मिळेल असं सांगण्यात आलं आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येत्या राज्यात 72 तासात बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण असून या निमित्ताने सर्वत्र आनंदाचं, उत्साहाचं, भक्तिमय वातावरण असतं. त्यामुळे या कालावधीमध्ये रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांवरील ध्वनिक्षेपण यंत्रांवर गणेशाच्या प्रार्थना, श्लोक आणि गाणी प्रसारित करावीत असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी केलं आहे. श्री गणेशाची महती वर्णन करणारे अनेक श्लोक, काव्य आणि गाणी आहेत. आदिशंकराचार्य गणेश पंचरत्न त्यापैकी एक ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पडोळे यांनी नुकतंच लंडन येथील हाऊस ऑफ कॉमनमध्ये हे स्तुती काव्य गायलं. त्याची ध्वनिफीत रेल्वे प्रशासनाला प्रसारणासाठी उपलब्ध करण्यात येईल असं देखील खासदारांनी म्हटलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.